सॉरी ताई, मी काही नाही वाईट काही नाही मी केलं. आता आहे म्हणून अहो मी काही नाही केलं, फक्त दुसरी एखादी मुलगी असती तर तू काय केलं असतं? काय केलं असतं? सॉरी ना ताई. का सॉरी? का सॉरी? यांच्या पुढे तू नाही. दारू पिऊन आलाच कसा? बरं सॉरी. 10 रुपयामध्ये पोरीनं छेडायला मिळतं म्हणून येतो. अहो नाही हो. हं? नाही हो. तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून दिलं तर तुला हे नाटकं करू अहो दे? नाही हो ताई. हं? हात काढ. दत्त महाराज म्हणतो मी आता. तुझ्याकडून आलाय ना? प्रसाद आहे ना तुझ्या हातात? कुठे हात लावला तुम्हाला? कुठे हात लावला? सॉरी म्हणतो. हं? सॉरी म्हणतो. तुला तोंड आहे? दारू पिऊन आलेला आहे. तू दारू पिऊन आलेला आहे. गव्हर्नमेंटची तुझ्या बापाची गाडी आहे. बरं सॉरी म्हणतो. हं? बरं आला तर आला. याच्या पुढे नाही. मी जागीर तुझ्या बापाची. तुझी जागीर आहे. हात लावतो मला. कुठे हात लावला तुम्हाला? अहो ताई, हं? कुठे हात अहो मी लावला? फक्त सरका म्हटलं? सरका म्हटलं तुम्हाला? काय ताई. काय ताई काय? ताई हा? सॉरी म्हणलं. हे तोंडाने बोलला असता का मी नीट बाजूला झाले असते ना? बरं सॉरी. हात काय लावला तुमच्या अंगाला? अहो मी जरा गुंतेमध्ये होतो. तुमकी उतराव तुझी उतराव तुमकी आता. बरं हा ना सॉरी म्हणलं ना. तुझ्या आई बापा हेच वळण हे वळण लावले हे वळण लावले. वय काय तुझं? हं? सॉरी दीदी. हा? दीदी माझी आई सॉरी. याच्या पुढे नाही. तुम्ही काय करताय? हा दारू पिऊन आलेला आहे. हं? तू कोणाला त्रास देत नाही म्हणा. काय कोणाला त्रास देत नाही? मला झाला आता त्रासाचं काय? मी बोललो ना. काय बोलले तुम्ही? नाही. तुम्हाला अहो दादा तुम्ही इथे बस एक मिनिट. ह्या लहान लहान पोरी आहे. छेडला असतं तर काय केलं असतं आम्ही तुम्ही? सोडत नाही. हं? लक्षात घ्या. पण छेडायची वाटच का बघायची? ताई, मी तुम्हाला- हं? काय बघायची? घ्या चौकीत गाडी. या चौक. घ्या चौकीत. ताई ऐका काय? ऐका ना. घ्या. या लहान लहान पोरी आहे. याच्या पुढं काय? हं? ऐका ना. त्याच्या पुढे मी चान्सच काय देऊ तुला? ऐका ना ताई. अख्ख्या पोरींना मारायला लावेल तुला मी आता. चौकीत गाडी या. या चौकीत गाडी रे. गाडी चौकीत या. हं? मनात बाप आणला मला हात लावला. डायरेक्ट त्या तिथे हात ठेवून उठला डायरेक्टली तू. तो थुकतोय आता. तू गप्प बसला. रजिस्ट्रेशन आहे कसली सांगतो तू. गप्प बसला होता. मी काय बोललो का तुला? नाटक करतो होय. हे सामे चौकीला घे गाडी. काय चौकीलाच चालली ना आता. लहान लहान पोरी इथे. हा? का? काय म्हणायची लायकी नाही तुझी. गप गप. लायकी नाही तसे दात पाडेल ना तुझे. अशी लायकी करायला का तुझ्या बायकोला का हात लावायच्या लायकीचा राडा? पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हटलं जातं, पण गेल्या काही वर्षांपासून पुणे गुन्हेगाराचं शहर बनत चाललं आहे. कोयता, गँग, गोळीबार, बलात्काराच्या सारख्या घटनांमुळे पुणे शहर वादात सापडलं आहे. तर पुणे शहरासह राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर याच पुण्यात आता दिवसाढवळ्या एका बसमध्ये महिलेची छेड काढल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेत न घाबरता महिलेने रुद्र अवतार दाखवत दारुड्याला चोप चोपलंय. दारुड्याची अख्खी नशा उतरवली आहे. या प्रकरणी घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुणे येथे एसटी बसमध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती आणि मुलासह प्रवास करत होत्या. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने त्यांची छेड काढली. या घटनेनंतर प्रिया लष्करे या महिलेने रुद्रावतार धारण करत व्यक्तीला चांगला चोप दिला. यानंतर महिलेने कंडक्टरला बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितली. त्यानंतर संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत असलेल्या तरुणाला बसमधून उतरायचं होतं. यासाठी त्याने महिलेला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. यावेळी महिलेला नराधमाची विकृती लक्षात येताच त्यांनी कॉलरला धरून सपासप कानशिलात लगावल्या. साधारण 1-2 मिनिटं तर महिला नराधमाला कानशिलातच लगावत होती. विशेष म्हणजे या घटनेनंतर एकही पुरुष किंवा महिला त्यांच्या मदतीला धावून आल्या नाहीत. उलट त्यांनी या घटनेत बघ्याची भूमिका बजावली होती.
महिलेने नराधमाला चोपल्यानंतर कंडक्टरला थेट गाडी पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितली। यानंतर या व्यक्तीला शनिवार वाड्याच्या समोरच्या पोलीस चौकीत घेऊन गेले, परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता। जवळजवळ अर्धा तास प्रिया यांनी या व्यक्तीला पोलीस ठाण्यात डांबून ठेवले। त्यानंतर प्रिया यांनी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर काही वेळाने पोलीस चौकीत पोलीस आले। त्यानंतर या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। तर एकंदरीत गाडीत बसलेल्या महिलांपैकी एकही तिच्या मदतीला आली नाही। तिच्या सोबत तिचा नवरा, गाडीतले ड्रायव्हर आणि बस कंडक्टर होते। सर्व महिला बस सोडून दुसऱ्या बसमध्ये निघून गेल्या। हे अतिशय चुकीचं आहे। आज महिलांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे, तरच महिलांवरचे होणारे अत्याचार बंद होतील, असं प्रिया यांनी म्हटलं आहे। दरम्यान PMPML मध्ये शाळेतील विद्यार्थिनी प्रवास करतात। महापालिकेने त्यांना प्रवासासाठी मोफत पासही दिले आहेत, परंतु दारुडे जर गाडीमध्ये आले तर त्यांची सुरक्षा कोण करणार? खचाखच भरलेल्या गर्दीमध्ये कंडक्टर पुढे असेल आणि पाठीमागे एखाद्या बेवड्याने काही चुकीचं कृत्य केलं तर तेव्हा महिलांचं संरक्षण कोण करणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। पण बसमध्ये ज्या महिला होत्या त्यांनी बघ्याची भूमिका निभावली आहे। जर त्यांनीही ह्या नराधमाला चोप दिला असता तर परत असे दारुडे कोणत्याही महिलेवर असे कृत्य करताना 10 वेळा त्यांनी नक्कीच विचार केला असता। हेच एकंदरीत सांगावंसं वाटतं।